नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केलाय का? काही घरांमध्ये सगळं असून सुद्धा पैसे टिकत नाहीत. शांतता नसते. सतत काही ना काही अडचणी येतच राहतात. आणि काही घरांमध्ये साधंसं आयुष्य असून सुद्धा समाधान, स्थिरता आणि सकारात्मक वातावरण असतं. खूप लोक म्हणतात हे सगळं नशिबावर अवलंबून असतं. पण खरं सांगायचं तर बऱ्याच वेळा फरक पडतो तो आपल्या घरातल्या वातावरणाचा, आपल्या सवयींचा आणि आपण घरात ठेवलेल्या गोष्टींचा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 7 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या जर तुमच्या घरात योग्य पद्धतीने असतील तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहतं आणि हळूहळू आर्थिक स्थैर्य पण यायला लागतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा मुद्दा असा आहे जो खूप लोक इग्नोर करतात, पण तोच सगळ्यात जास्त फरक पाडतो. चला पहिला मुद्दा पाहूया. पहिली गोष्ट आहे तुळस. आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला खूप पवित्र मानलं जातं. पण तुळस फक्त धार्मिक कारणासाठी नाही, तर घरातली हवा, वातावरण आणि ऊर्जा शुद्ध ठेवते असं मानलं जातं. ज्या घरात तुळस असते तिथे वातावरण थोडं हलकं वाटतं. सकाळी उठल्यावर मन प्रसन्न होतं आणि नकळत घरात एक सकारात्मक वाइब तयार होते. आजकाल बरेच लोक फ्लॅटमध्ये राहतात. जागा कमी असते, पण तरी सुद्धा छोट्या कुंडीत तरी तुळस ठेवा. ती फक्त एक झाड नाही, ती घरातल्या नकारात्मकतेला हळूहळू कमी करते, असं अनेक लोकांचा अनुभव आहे. तुळस म्हणजे शुद्धीकरण आणि शुद्ध वातावरण म्हणजे शांत मन. दुसरी गोष्ट आहे श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो. गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो, म्हणजेच अडचणी दूर करणारा. खूप लोकांच्या आयुष्यात असं होतं की काम सुरू करतात, पण मध्येच काही ना काही अडथळा येतो. पैसे येणार असतात, पण अचानक खर्च निघतो. प्लॅन असतो, पण गोष्टी बिघडतात. घरात जर स्वच्छ आणि नीट श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल आणि रोज एकदा तरी त्याकडे पाहून मन शांत केलं, तर नकळत आपली विचारधारा पॉझिटिव्ह होते. हे काही जादू नाही, पण मन शांत झालं तर निर्णय चांगले होतात. आणि चांगले निर्णय म्हणजे कमी अडचणी. तिसरी गोष्ट आहे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. लक्ष्मी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता आणि गरजेच्या गोष्टी वेळेवर मिळणं. जर घरात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो अस्वच्छ ठिकाणी, दुर्लक्षित अवस्थेत ठेवलेला असेल, तर नकळत आपल्या मनातही पैशाबद्दल नकारात्मक भावना तयार होते. पण जर ती स्वच्छ, नीट, आदराने ठेवलेली असेल, तर पैशाबद्दल रिस्पेक्ट तयार होतो. खर्च करताना विचार येतो, सेव्हिंगची सवय लागते आणि ह्याच छोट्या सवयी पुढे जाऊन मोठा आर्थिक फरक निर्माण करतात. पैसा फक्त येणं महत्त्वाचं नाही, तो टिकणं जास्त महत्त्वाचं असतं. चौथी गोष्ट आहे दारावर तोरण. घराचं दार म्हणजे फक्त ये जा करण्याचं ठिकाण नाही, ते म्हणजे ऊर्जेचा प्रवेशद्वार. तोरण लावण्यामागची कल्पना अशी आहे की नकारात्मक गोष्टी बाहेरच थांबाव्यात आणि चांगली ऊर्जा आत यावी. आजकाल बरेच लोक म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे. पण विचार करा, जेव्हा आपण दार सुंदर, स्वच्छ आणि सजलेलं ठेवतो, तेव्हा बाहेरून घरी येताना आपल्याला छान वाटतं, मन पॉझिटिव्ह होतं आणि घरात पाऊल टाकताना वेगळाच मूड तयार होतो. हा मूडच पुढे तुमच्या पूर्ण दिवसावर परिणाम करतो. पाचवी गोष्ट आहे दररोज दिवा लावणं. दिवा लावणं म्हणजे फक्त धार्मिक कृती नाही, तो म्हणजे दिवसातून 1 ते 2 मिनिट स्वतःसाठी शांत बसणं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात सतत टेन्शन, सतत चिंता, सतत तुलना सुरूच असते. दिवा लावताना जर थोडा वेळ शांत बसलात तर मन शांत होतं, विचार क्लिअर होतात आणि निर्णय जास्त शहाणपणाचे होतात. आणि लक्षात ठेवा, आयुष्यातले बहुतेक मोठे प्रॉब्लेम हे चुकीच्या निर्णयांमुळेच येतात. सहावी गोष्ट आहे स्वच्छ प्रवेशद्वार. खूप लोक घरात सगळं स्वच्छ ठेवतात, पण दाराजवळ चपला, कोपऱ्यात भंगार, समोर अडथळे असतात.
दार म्हणजे संधींचा रस्ता असं मानलं जातं. जर तोच रस्ता अडलेला असेल तर संधी कशा येणार? जेव्हा तुम्ही प्रवेशद्वार मोकळं, स्वच्छ आणि नीट ठेवता तेव्हा घरात येताना मन हलकं वाटतं. पाहुणे आले तरी घर नीट वाटतं आणि तुम्हालाच डिसिप्लिनची सवय लागते. आणि डिसिप्लिन हाच सक्सेसचा पाया आहे. आणि आता 7वी आणि शेवटची गोष्ट, तांदूळ भरलेला कलश. तांदूळ म्हणजे आपल्या संस्कृतीत अन्न, पोषण आणि स्थैर्याचं प्रतीक. रिकामा कलश म्हणजे कमतरता, पण भरलेला कलश म्हणजे पूर्णता आणि समाधान. घरात असा कलश ठेवणं म्हणजे नकळत मनात आपल्याकडे पुरेसं आहे ही भावना तयार करणं. आणि ही भावना माणसाला ताण कमी आणि शहाणे निर्णय घ्यायला मदत करते. जे लोक कायम कमी आहे या विचारात असतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. जे लोक जे आहे त्याची कदर करतात त्यांच्याकडे हळूहळू स्थैर्य येतं. मित्रांनो, या 7 गोष्टी म्हणजे काही जादू नाहीत, पण या 7 गोष्टी तुमची विचारधारा बदलतात, तुमच्या सवयी बदलतात आणि तुमच्या घराचं वातावरण बदलतात. आणि जेव्हा विचार बदलतात, सवयी बदलतात आणि वातावरण बदलतं तेव्हा हळूहळू नशीब पण बदलायला लागतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अशाच मराठी होम टिप्स आणि वास्तू व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.